पडली. काहीच फायनली रोपे आलेले आहे. हे मंदिर आहे. हे मंदिर आहे. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे विकेंड आणि आज आम्ही कॉलेजमधले मित्र चाललो आहे फिरायला मलंगडला. तर आता वाजलेत 9:30 आणि आता आम्ही निघतो आहे. तर आज काय गाडी वगैरे घेऊन जाणार नाही आहे. आज सगळेजण बोलले बाईकने जाऊ. तर आता सगळेजण बाईकने जाणार आहेत आणि आम्ही आहे 8-9 जण आहे कॉलेजमधले. तर आता सगळे आलेत खाली घराच्या. तर आता आम्ही निघतो आहे आणि आज माझी बहीण पण येणार आहे. तर चला निघू आपण आणि एन्जॉय करू. One eternity later. गाईज आम्ही आता सगळे भेटलोय, म्हणजे सगळे नाही अर्धे जणच भेटलोय. तर बघा आले आले भाईला भूक लागली आहे. आमचा भुक्कड सोनू. तर आम्ही आता फक्त किती 1, 2, 3, 6 जण आहे. अजून आमचे 2 मेंबर किती बाकी आहेत अजून? किती 3 मेंबर बाकी आहेत अजून. तर आता त्यांना पण गोळा करतोय आम्ही. आमच्याकडे आता तिचा उपवास आहे. महिला कोणी सांगितलं उपवास ठेवायला? हा तो आता उपाशीच राहा. मग गाईज आमचा 3रा मेंबर आलेला आहे. बुलेट पकडून सगळ्यात लेट केलं आहे. बाईक चिडलाय आणि चिडलाय बोलते तू चांगलं ड्रेसिंग मारवलं. मी चांगलं ड्रेसिंग मारून नाही आलंय. चांगली कुठे आहे बाईक? बघा नॉर्मलच बसते. हे चला हे हळू रे. चला गाईज बाय. अजून 2 मेंबर बाकी आहेत आमचे. सुंदर कोण बोले तुला? सुंदर गैरसमज आहे. तुझे सुंदर आहे का रे? आम्ही आता नाश्ता करायला थांबलेलो. हे लय टाइमपास करतात ही पोरं. कोण टाइमपास करतो? हा तो 3 प्लेट भजी आणि 2 प्लेट वडापाव खाल्लाय पाहिजे. चला आता ते अनिशा किती टाइमपास करते. चल ना पटकन. बाय बाय नाही अजून जायचं आपल्याला पुढे. इथून बाय बोलले. फायनली गाईज आपण पोचलोय मलंगडला. तर इकडे वरती बघा फुल वॉटरफॉल आहेत, पण आज पाऊस तर नाही सध्या, त्यामुळे एवढे दिसत नाहीत. आणि आता इकडून आम्ही जाणार आहे रोपवेने वरती. तर त्याचं तिकीट आता बघू, वरती जाऊन सांगतो तुम्हाला किती आहे. जास्त नाही आहे, 150 असेल मे बी. इकडे पार्किंगला पण फुल प्रॉपर जागा आहे. ते रोपवेचं काहीतरी 150 रुपये तिकीट आहे रिटर्न. आणि आज गर्दी पण आहे खूप. रोपवे आलेलं आहे. हे चला लवकर. तर काय आता आम्ही चाललोय भीमाशंकर एक मंदिर आहे इकडे छोटं महादेवाचं मलंगडवरती. तर फायनली खूप चालल्यानंतर टॉपला जाऊन परत आलोय आम्ही. हे का मंदिर? कुठे आहे मंदिर? हे मंदिर आहे. हे मंदिर आहे. ओम लिहिलंय फक्त इकडे. हा म्हणजे एक इकडे ओम लिहिलंय, इकडे ओम नमः शिवाय. दाखवतो ना थांब, तुम्हाला मंदिर दाखवतो. हे मंदिर आहे गाईज. वरती बघा डोंगर.
इथे विहीर आहे काय ना भाई पाणी भाई जाम खोल आहे रे नदी सॉरी विहीर काय बोललास तू? नदी नाही रे विहीर नदी खोल आहे. ए यज्ञेश तू बघ तू आणि स्वप्नील तर गाईज आम्ही आता जाऊन आलो वरती मलंगडला. तर वरती एक मंदिर होतं फक्त तिकडेच गेलो आणि परत आलो. तर आता आम्ही दुसऱ्या एका स्पॉटवर चाललो आहे आणि इकडे सगळे फोटो बिटो काढत आहेत. खाली पार्किंगचे चार्जेस आहेत पर आवर 20 रुपीज. तर आता बघू सेकंड लोकेशन आमचा सोनूने शोधून काढले. तर जाऊ पण इकडे नेचर वगैरे मस्त आहे. पावसाळ्यामध्ये जरा पाऊस असतं तर अजून जरा मजा आली असती. पण इकडे वॉटरफॉल वगैरे पण मस्त छान आहेत. तुम्ही इकडे प्लॅन करू शकता यायच्या जवळच आहे. हे दुसरा लोकेशन कुठलं आहे? आता खाली आम्ही चाललोय कुशिवली. चालेल चला भेटू कुशिवलीला. काय बघू काय रे इकडे असं थोडंसं पोहायला पाणी आहे. पोहायला येतं का? चांगलं नसलं तर सोनूला तर गाईज आम्ही पोचलो आमच्या सेकंड लोकेशनवरती. व्ह्यू बघा इकडे किती भारी आहे. इकडे आहे थोडं काय इकडे थोडं नदी टाईप आहे छोटंसं. पाणी जास्त नाही. पिके पडली बिचारी सांडली पाण्यामध्ये. पहिली लागलेली अवदसा पिके. हा पहिल्यांदा यज्ञेश. आता सगळ्यांना देव मासा दाखवा आपण. देवमासा कुठे? देवमासा आता पाण्यामध्ये जाणार आहे. दोन हात पडशील. सोनू देवमासा आमचा देव एक नंबर. इकडे बघ कंटेंट गाईज सी आवर कंटेंट. हे तुला एअरबॅगची गरज नाही सोनू. येताना मला नेटवर्क होतं तर गाईज आम्ही फुल एन्जॉय केले. या बाकीच्यांनी एन्जॉय नाही केलं काय. मी आणि यज्ञेशीच फक्त एन्जॉय केले आणि सोनूनी. बाकी सगळे फक्त फोटो काढायला आलेले. पण जास्त खोल नव्हतं तर तुम्ही येऊ शकता इकडे. हे कुठे रे? हे जाम आतमध्ये कुशिवली. ते इकडे बघा या तुम्ही मॅपवर टाकून या आपण. आणि बाकी इकडचं वेदर वगैरे जाम भारी आहे. हे चला रे यार पण रस्ता जाम बेकार आहे इथला. हे चला रस्ता तुम्हाला आता दाखवतो. तुमची जिरेल तुमची. आमची तर जिरली बाई फुल. गाईज आमची ऑफ रोडिंग बघा कशी आहे. तुम्ही कराल का अशी ऑफ रोडिंग? ते पण स्कूटी आहे.
गाईज आता आम्ही मस्तपैकी लंच केलं आहे. चायनीज शेपले मी सगळं कारण की मला तोंड आलं आहे. आता काय करायचं ठीक आहे. मस्तपैकी झालं आहे आमचं तर भरले पैसे आम्ही सगळ्यांनी दिलेत. उरलेले भरून टाक सोनू. सोनूने हातावर मेहंदी काढली. सोनू मेहंदी दाखव. सोनू मेहंदी तर दाखव. गाईज फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल झाली आहे. खूप 1 महिन्याच्या प्लॅनिंग नंतर. 1 महिना सॉरी 1 आठवडा. अरे फक्त एक माणसाने खूप खाल्लाय प्रेरणाने जे आली नाही अरे अंकू पण आहे आणि अंकिताने त्या 2 जणांनी दोघी जणींनी घाण केली पण बाकी झाली मजा आली. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय. बाय.